वसमत नगरपालिका निवडणुकीच्या तोफा थंडावायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, मोजके 2-3 दिवस शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 20 तारखेला वसमत नगरपालिकेसाठी मतदान पार पडणार आहे आणि 21 तारखेला निकाल देखील लगेचच आहे। मी सध्या आहे वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक 3मध्ये। प्रभाग क्रमांक 3मध्ये अखिल खान आणि आयफान चौस हे दोन उमेदवार राष्ट्रवादीने दिलेत। आपल्यासोबत स्वतः अखिल खान आहेत। प्रभाग क्रमांक 3मध्ये लढत आहे, कशी लढत होईल आणि कोणत्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही सामोरे जातात या जनतेच्या इथले? नमस्ते। आमचे प्रभाग नंबर 3मध्ये तर सरळ लढत आहे एकदम। आणि आमची पार्टी जी आहे ते आमदार राजूभाई नवघरे यांच्या नेतृत्वात त्यांच्या विकासाच्या कामावर, त्यांच्या कामाच्या जोरावर आम्ही मैदानात आहे। भैया सगळ्या पातळीवर आमच्या सोबत आहे आणि आमचे जे दृष्टिकोन आहे भैयाचे ते सगळ्यांना सोबत घेऊन चालायच्या, गोरगरिबांना कामं करायचे, गोरगरिबांचे जे बी आपले गरजू आहे त्यांच्या मदतीला धावायचे, ते आमचे सगळे आम्ही तत्पर लोक आहोत। आम्ही काही ग्राउंडवरचे लोक आहोत, इकडं प्रभागाचे लोक आहोत। तर आमचं एकच ध्येय आहे की आपले सर्वसामान्य जे माणसं आहे त्यांच्यासाठी आपण 24x7 कसे उपलब्ध राहणार आणि आपले जे बी काम आहे त्यांचे कोणतेही काम असो त्यांच्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहे। आमचे जे राजूभाईचे विकासाचे कामं आहे, ज्या त्यांनी रोड, नाल्या, गठ्ठू, शादीखानाचं काम, इकडं आशुरखानाचं काम, सरकारी दवाखान्याचं काम, त्यांनी लय विकासाचे काम केले। आम्ही फक्त त्यांचे विकासाचे कामं मोजत राहिलो तर आपलं पूर्ण म्हणजे काय आपली निवडणूक संपून जाईल इतकं त्यांचे काम आहे। प्रभाग क्रमांक 3मध्ये अपक्ष उमेदवार देखील उभं टाकलेत। हा नाला आहे, या नाल्यामध्ये दुनियाचा कचरा पडला आहे। हां, नाल्यामध्ये दुनियाचा कचरा आहे। मागील जे नगरसेवक होते त्याने काहीच काम केलेलं नाही, इकडं पूर्ण तसंच ते घाण ठेवलेलं आहे। आता राजूभाईने जे ते घाण साफ करायची जिम्मेदारी आम्हाला दिलेली आहे। आम्ही आमच्या परीने पूर्ण आमच्या तत्परतेने आम्ही ते कामं करणार, लोकांच्यामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडणार, त्यांचे जे पण काम आहेत आम्ही त्यांच्यासाठी सदैव तत्पर तयार आहेत। पावसाळ्यामध्ये काय हाल होतात प्रभाग क्रमांक 3मध्ये जर नाला असल्यामुळे? पावसाळ्यामध्ये इतकी भयानक परिस्थिती, हे आपलं मोठा तलाव आहे हे फुटलं होतं तर इतकं चोकअप होतं की इकडं घरात पाणी शिरलं होतं। त्यावेळेस कोणतेही नगरसेवक इथं आले नाही, फक्त भैयाचे कार्यकर्ते आणि भैयाचे काम करणारे लोक इथं सगळ्यांच्याच मदतीला होते। सगळ्यांनी आम्ही इथं मदत केली आणि सगळ्यांचे कामं करून त्यांचा जे आम्हाला मदत करता येईल ते आम्ही केलं त्यांना, आणि भैयानी पण आम्हाला लई सहकार्य केलेलं आहे। आणि प्रभाग नंबर 3ची जनता भैयाच्या सोबत आहे। भैयाने इथं जनकल्याण कार्यक्रम केलेला आहे, डोळ्याचे तपासणीचे, डोळ्याच्या शस्त्रक्रियाचे इतके कामं केलेले आहे। ते आम्ही त्यांचे कामच लोकांसमोर नेत चाललो आहे आणि लोकांना सगळ्यांना माहीत आहे, लोकांनी जनकल्याण कार्यक्रमाचे इतके फायदे घेतले की ज्यांना ज्या कामाची गरज होती त्यांना आम्ही घरपोच काम करून दिलेलं आहे। तर आम्ही जे आता तलाव कट्ट्याचं जे आहे सुशोभीकरण जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं आहे, आमचे जसे नगराध्यक्ष जे उमेदवार आहे भारती सुनीता मनमोहन आणि मी फैज अखिल खान आणि आपले आयफान चौस, हे आम्ही जे जाहीरनामा आमच्या पार्टीनं दिलेला आहे त्या जाहीरनाम्याचे तंतोतंत पालन करणारे, निवडून आल्यानंतर जनतेने आम्हाला संधी दिल्यावर आम्ही संधीचे सोनं करणार आहे आणि प्रत्येकाला आपल्या हक्काचे माणसं म्हणून आम्ही इथं राहणार आहोत। आमदार साहेब, खरं तर प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सामोरे जात आहेत। कचऱ्याच्या समस्या आहेत पण घंटागाड्या मागील काळामध्ये होत्या पण अचानक गायब झाल्या वसमत शहरात। घंटागाड्या आता बी चालू आहे पण आता आम्ही स्वतः काम करत आहोत। आता आमचे पण तुम्ही व्हिडिओ क्लिप वगैरे बघितलं असेल तर आमचे स्वतःचे आम्ही ट्रॅक्टर्स, आमचे स्वतःचे कार्यकर्ते इथं पूर्ण सफाई केलेली आहे। इथं जे आपले ग्रंथालय आहे तिथं आम्ही सफाई केली आहे आणि भैया पण पूर्ण हे आमचे जे नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहे कन्हैयाबाईतीचे मम्मी आणि कन्हैयाबाईती, हे पण आम्ही पूर्ण वसमत स्वच्छ करण्यासाठी आम्ही लागलेलो आहोत आणि आम्ही डेफिनेटली ते करणार आहे पूर्ण। काँग्रेसकडून अब्दुल हफीज अब्दुल रहमान ह्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात येते। वसमतमध्ये अशी चर्चा आहे की मुस्लिम मतावर इथलं समीकरण घडतं, तर तुम्ही राष्ट्रवादीकडून तुमचा देखील कॅन्डिडेट आहे, कसं बघता? मी समोरच्या जे आमचे आहे प्रतिद्वंदी त्यांच्याबाबत तर बोलणार नाही, पण आमचे जे नगराध्यक्षाचे जे आमचे उमेदवार आहे कन्हैयाबाईती यांनी जे आमच्या समाजासाठी कार्य केलेलं आहे, 35 आमचे जे मुस्लिम बहिणी होते त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि प्रत्येक त्यांच्या हाकेला ते भाऊ सदैव तत्पर उभा आहे। तर तशा माणसाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत। आम्हाला 3 नंबर प्रभागमध्ये आयफान चौस आणि अखिल खानला जितकं मतं पडणार त्याच्याहून 1 मत जास्त आम्ही कन्हैयाबाईतीला पडून दाखवणार म्हणजे दाखवणार। आमच्या 3 नंबर प्रभागमध्ये फक्त घड्याळ चालणार आहे। मुस्लिम बांधवांचा पाठिंबा आहे कन्हैयाबाईतीला?
100% मुस्लिम बांधवांचा पाठिंबा राहील कन्हैयाबातीला. कन्हैयाबातीचं काम आहे आणि कन्हैयाबाती आमचा जुना मित्र आहे, लहानपणाचा मित्र आहे. कन्हैयाबातीचा जुना घर आहे ते राजस्थान मंदिर समोर आहे, ते आमच्या गल्लीला लागूनच आहे. ते कन्हैयाबाती आमच्यासाठी काय नवीन नाही. आणि जे म्हणाले मुस्लिमसाठी, तर आमचा इकडे मुस्लिम खाली खूप एरिया आहे. मुस्लिम पॉप्युलेशन जास्त संख्या असल्यामुळे कन्हैयाबातीच्या मुस्लिम लोकांमध्ये त्यांचे रिलेशन पण चांगले आहे. त्याच्या दोस्तानं पण चांगला आणि जुना आहे कन्हैयाबाती. त्याचा मुसलमानाचा पाठिंबा 100% राहील. बरं, काय विकास करणार आहात तुमच्या वार्डातला? आमच्या वार्डातला आम्ही असा करणार आहे, आमच्याकडे प्लॅन आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये काय काम करायचे त्या प्लॅन आम्ही समोर ठेवून काम करणार आहे. आमच्याकडे आता तुम्ही जे मुद्दा मांडला नाल्याचा, आमच्याकडे DP प्लॅन आम्ही तयार केला त्या नाल्याचा. त्याचे खोलीकरण करणार आम्ही, सुशोभीकरण करणार आणि इकडे गार्डन करणार आम्ही, अंडरग्राऊंड ड्रेनेज करणार नाल्यामध्ये. आमच्या वार्डामध्ये रोडा करणार, पेवर ब्लॉक करणार. जे काम असतील ते 100% आम्ही खात्रीने पूर्ण करणार आणि 100% आम्ही काम करणार. नाल्यामध्ये दुनियाचा कचरा पडलाय, रोगराई पसरण्याची शक्यता आहे तुमच्या प्रभागात? नालियों का कचरा तो हमेशा का कराना था ही. जब से भैया आए, भैया ने जब से काम करे, भैया ने नालियों का साफ़ सफाई करे और आदमी कर्मचारी भेजे भैया ने. और दूसरी बात है क्या, जो कैंडिडेट दो दिए इरफान चौस और अखिल भैया और कन्हैया भाई थी, एक नंबर है और साफ चेहरे है. हाँ, इरफान चौस का भी साफ चेहरा है, कन्हैया भाई अपने अखिल भैया का साफ चेहरा है. और पढ़े लिखे के वजह उसके वजह से अपने काम होंगे, ये वजह से अपना. काँग्रेसची सत्ता होती मागील काळामध्ये, काँग्रेसची कसं बघता? काँग्रेसची सत्ता होती पण त्यांनी जनतेचे काहीच कामं केलेली नाही. इथं असं आहे की जनतेमध्ये एक अँटी इन्कम्बन्सी चालू आहे. दुसरं म्हणजे आता सगळे भैयाच्या पाठीमागे आहे, कारण भैया हे विकास पुरुष आहे. त्यांनी वसमतमध्ये जे विकासाची गंगा इथं वाहत आहे त्यांची, तर त्यामध्ये सगळे लोक त्यांच्यासोबत आहे आणि भैयाच्या कार्यालाच सगळ्यांची पसंती आहे. आणि म्हणजे भैयाच्या नेतृत्वात, म्हणजे भैयाचा चेहरा समोर ठेवूनच हे आम्ही पूर्ण निवडणूक लढवत आहोत आणि त्यांच्या डेफिनेटली आम्हाला सहकार्य आहे. आणि सत्तेत असल्यामुळे आम्ही लोकांचे कामं तत्परतेने करू शकतो. कोणतेही काम आम्ही थांबणार नाही, सगळे कामं एकदम तत्परतेने होणारच आहे. आणि जे लोकांचा भरोसा आमच्याकडे वाढत चालला आहे त्याला आम्ही डेफिनेटली न्याय देऊ. आणि जे पण वार्डाचे आमचे लोक आहेत त्यांना एक असं हक्काचा माणूस म्हणून आम्ही आहे. त्यांचे जे कामं आहे गोरगरिबांचे, नगरपालिकाचे, तहसीलचे, रुग्णालयाचे, याच्या कामासाठी त्यांनी आम्हाला हाक दिली की आम्ही त्यांना 5 मिनिटात त्यांचे कामं करत आहोत आणि तेच आम्हाला विश्वास वाढत चाललेला आहे. भाजप देखील या ठिकाणी उभे आहे नगराध्यक्षपदासाठी. भाजपामुळे मताचं विभाजन होणार आहे हिंदूंच्या. मुस्लिम समाजाला राष्ट्रवादीचं पारडं जड करावं लागणार आहे. हो, ते हे तर आहे, पण आमच्या इथं भाजपचा कॅन्डिडेट पण नाही. 3 नंबर प्रभागमध्ये भाजप नगराध्यक्षाला कॅन्डिडेट आहे त्यांचा, पण आता लोकलला इथं त्यांचा कॅन्डिडेट नसल्यामुळे तिकडे त्यांची काही जमीनच नाही इथं. तर भाजप इथं शून्य आहे प्रभाग नंबर 3मध्ये, कारण त्यांना कॅन्डिडेट भेटले नाही म्हणजे इथं तुम्ही जमीन बघू शकता. आणि इथं फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, कन्हैयाबाती आणि आम्ही दोघं आणि राजू भैयाच्या नेतृत्वात आमचे पूर्ण राष्ट्रवादी पॅनल इकडून 100% लागणार. विजय आमचा निश्चित आहे आणि पूर्ण जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे. काय म्हणतात मुस्लिम बांधव कन्हैयाबाती यांना सपोर्ट करणार म्हणतात? कन्हैयाबाती मतदान करने वाली में मतलब हाँ, कन्हैयाबाती. क्यों कन्हैयाबाती क्यों करणार? क्योंकि काम कर रहे हैं अच्छा, साफ सफाई चालू है. हाफिज साहब भी खड़े हैं ना. साफ सफाई चालू है. मैं उनके बारे में कुछ नहीं कहना चाहता हूँ, मगर साफ सफाई जो है वो कन्हैयाबाती का क्यों काम करने का तुमको? हाफिज साहब का क्यों नहीं करना? विकास पे ये करना है. विकास पे हाँ. नया चेहरा होणार. हाँ, नया चेहरा. बरं, नवीन चेहरा मैदानात आहे. नवीन चेहरा उतरलाय मैदानात नगराध्यक्षपदाच्या कन्हैयाबाती. काय होईल? नवीन चेहरा आहे, त्याच्यामध्ये काम करायची धमक आहे. आणि मागे बी त्याने खूप कामं केलेलं आहे. त्याचे काम वसमत पुरता नाही आणि वाट पुरता नाही. त्याचा काम तालुक्यामध्ये काम आहे, तालुका लेवलमध्ये काम आहे त्याचे रिलेशन पण चांगले कन्हैयाबातीचे. ते जुने चेहरे नको का?
जुने चेहरे बघून बघून सगळे लोक आता थकले. आता नवीन चेहरा म्हणजे आपलं कन्हैया बायती. त्याने जे लोकांसाठी सगळ्यांसाठी काम केलेले, कोणता एका समाजासाठी काम नाही, त्याचे पूर्ण वसमतच्या जनतेसाठी वसमतच्या तालुक्याच्या स्तरपर्यंत त्यानं कामं केलेलं आहे. त्यांची रुग्णवाहिका आहे, त्यांचे प्रतिष्ठान आहे, त्यांनी प्रतिष्ठानमार्फत रुग्णवाहिकामार्फत लोकांची सेवा केलेली आहे. ते सेवा लोक विसरणार नाहीत आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे टाकलेलो आहोत. खंबीरपणे उभे टाकतो. हो ना, बराबर है उनकी बात, 100% खड़े रहेंगे. और इस बार इलेक्शन जो है तो विकास पे होगा. ये ज़ात पात का इलेक्शन नहीं है, ये छोटा इलेक्शन रहता है. ये ज़रूरत लोगों की ज़रूरत भागने के वास्ते इलेक्शन रहते हैं. ये ज़ात पे वोट मांग रहे हैं कि हम मुसलमान हम हिंदू, ये नहीं है. आज कन्हैया भाईती जो है तो विकास पे भैया के काम जो तो 9 साल से पहली बार अभी इलेक्शन हो रहे नगर पालिका के. भैया के कार्यकाल में पहली बार नगर पालिका भैया लड़ा रहे और भैया ने 4 साल से तो प्रशासन के लगे वाली थी. अब भैया ने ये बार प्रभाग में 3 नंबर में तो बसमत के 15 प्रभाग गिना सकता हूँ. इन प्रभाग क्रमांक 3 में जैसे आशूर खाना मुस्लिम समाज के वास्ते, शादी खाना मुस्लिम समाज के वास्ते, रोड के काम, नाली काम, तो ये तो लगे वाले से. इनमें समाज के काम गिनाऊंगा आपको. आशूर खाना, मंगल कार्यालय, इतना बड़ा सिविल हॉस्पिटल जो गरीब गुरबाओं को, यहाँ के स्थानिक लोगों को जो है तो उतने दूर जाने की ज़रूरत नहीं पड़ी. उनके गली में उनके वास्ते दवाखाने की फैसिलिटी, कब्रस्तान में लाइट के दिए, बड़े बड़े हैमस, कंपाउंड वॉल, जनाजा नमाज पढ़ाने के लिए शेड, ये सारी चीज़ें मुस्लिम समाज की. अब जैसा कोई अपोजिशन वाले बोल रहे भाई हम मुसलमान हमारे, ये तो ये नहीं है. विकास देखो, विकास के काम देखो, समाज के लिए अपने कौन काम कर रहा वो देखो. अपने समाज के लिए रात बेरात कौन दौड़ कर, जैसे तालाब फूटा था, सबसे पहले भैया की टीम दौड़ी थी. ये बाजू का रास्ता है, प्रभाग क्रमांक 3 का रास्ता है, ये सब भय गया था. रास्ता तो था ही नहीं, सब भय के चले गया था. लोगों ने बोले कि भैया ऐसी बात, ऐसी अड़चन हो रही है, सब गाल आके बैठ गया. भैया ने रातों रात बोले सुबह में काम चालू. अभी तुम वो गली में जाके पूछ सकते हैं, वो तालाब के बाजू के एरिया में पूरी रास्ता सीमेंट रोड हो गया, सीमेंट कॉन्क्रीट. कंपाउंड वॉल सब, चौचों का कब्रस्तान है, वो कंपाउंड वॉल होना भैया. बेदबी हो रही बोले, वो कंपाउंड वॉल, उसके अंदर उजाला नहीं है, रात बेरात किसी को दफनाने के लिए जाना पड़ता है. तो भैया ने हैमस, दरगाह के ऊपर हैमस, वो उधर के हर दोनों दरगाह पे हैमस. चेहरे को नहीं, चेहरे से क्या करते जी, जो काम करेंगे उसको मतदान जरूर करेंगे. मैं बोल रहा बोल के नहीं करेंगे, लोगों को काम दिख के आ रहा, लोग बराबर उसको मतदान करेंगे कन्हैया भाईती को, और भैया के हाथ मजबूत करेंगे. ये तो जात पात तो ये तो लगते जा रहा, बचपन से देखते आ रहे, अब जवान हो गए थोड़ी दिन में बुढ़े हो जाते. ये तो लगे वाले से कब तक जात पात पे लड़ाएंगे. 35 वर्ष झाले ते चेहरे आहेत, ते जुने चेहरे नको म्हणतायत. रमेश राजाराम कुरुडे. बरं, जुने चेहरे नको म्हणतायत. नाही आमचे माणसं चांगले आहेत, ते आजीबाई आहेत ते. आणि ते कसं कन्हैया भाईतीचं बी व्यवहार चांगला आहे, पद्धतशीर त्यांचा. आमचे सगळे माणसं तिकडे आता इकडे वोट टाकणारे आहेत ते भरपूर आहेत त्यांचे. काय आता तुम्ही तुमच्या गलीमध्ये काय चर्चा चालू आहे सध्या, कोणाला द्यायचं निवडून? आता गल्लीतलं चर्चा चालली आपलं 3 घडीचं. बरं, 3 घडीचं मारावून चालले हिंदू लोकांचे आपल्याकडे. कन्हैया भाई ते उभे आहेत का? हो, कन्हैया भाईतीचं. बरं. हाफिज साहेब नाही का? हाफिज साहेब काँग्रेस हाफिज साहेबाचं काही झालंच नाही चर्चा आपल्याकडे. चर्चा झाली नाही? नाही, गेलोच नाही आपण तिकडे, आहे की नाही. ते आले नाही का तुमच्या प्रभागात? नाही नाही येईन ना, आता उद्या परवा येणार आहे तिकडे. तुम्ही कन्हैया भाई तिला निवडून देणार आहे? हां, म्हणे चर्चा चालली आमची, ती हिंदू लोकांची सगळी, दुसरं काही नाही. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे आणि राष्ट्रवादीने, बरं काँग्रेसच्या ठिकाणी रियाज कुरेशी उभे आहेत असं. आता त्यांच्या बाबतीत काय सांगू, आम्ही स्थानिक लोक आहोत आणि स्थानिक लोक इथं उभं टाकलेलो आहोत आणि आम्ही आपल्या विकासावरच मतं मागत आहोत आणि आम्ही समोरच्या कॅन्डिडेटला काहीच त्यांचं आम्ही बोलत नाही त्यांच्याबद्दल. नक्कीच आपण पाहू शकतो की मी प्रभाग क्रमांक 3 मध्ये आहे आणि राष्ट्रवादीने या ठिकाणी 2 उमेदवार जे आहेत राष्ट्रवादीचे निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत आणि नगराध्यक्षपदासाठी कन्हैया बाहेती यांचे हात आम्ही विकासासाठी मजबूत करू, आमदार राजू नवघरे यांचे हात विकासासाठी मजबूत करू. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करतो आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान करणं, अशा प्रतिक्रिया या प्रभागातील लोकांच्या पाहायला मिळतात. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, वसमत.